एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये मुक्काम आहे। घडामोडींना वेग आल्याचं देखील दिसतंय। शिंदेंनी बड्या नेत्यांची देखील भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रात्री उशिरापर्यंत दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर येते। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। शिंदे दिल्लीला नेमके कुठल्या कारणासाठी गेले, कोणाची भेट घेण्यासाठी गेले, या सर्व प्रश्नांची उत्तर लवकरच मिळणार आहेत। आपण पाहतो एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केलेला आहे आणि त्या ठिकाणी अनेक घडामोडी घडत असल्याचं समोर येत आहे। तर आपण पाहू शकतो आताची सर्वात मोठी बातमी, एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत। त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम ठोकलाय। तर अनेक घडामोडींना त्या ठिकाणी वेग येताना पाहायला मिळतोय। शिंदेंनी अनेक बड्या नेत्यांची देखील भेट घेतल्याची माहिती समोर येते। आपण पाहिलं रात्री उशिरापर्यंत ते दिल्लीमध्ये नेत्यांची भेट घेत होते, त्यामुळे अनेक घडामोडींना आता वेग आलेला आहे। तर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना देखील उधाण आलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौरा केलेला आहे, अनेक बड्या नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याचं देखील बोललं जात आहे। नेमकं त्या ठिकाणी काय घडतंय? निश्चितपणे खरं म्हणजे पाहायला गेलं तर येत्या 20 ऑगस्टला शिवसेना पक्ष आणि चीन याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे आणि त्याच दरम्यानमध्ये शिवसेना नेत्यांच्या ज्या भेटी आहेत त्या कुठेतरी त्यामुळे चर्चेला उठलेला आहे। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची जी आहे ती बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे। राज्यातील इतर प्रश्नांची देखील चर्चा झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ऑपरेशन सिंधूबाबत लोकसभेत चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व खासदारांची बैठक जी आहे ती घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्ष आणि चिन्ह या निवडणुकीला या निकालाला घेऊन कुठेतरी सल्ला मसलत खरबरी देखील गेलेल्या आहेत आणि कालच अशी माहिती देखील समोर येत आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ वकिलांची देखील चर्चा केलेली आहे। मात्र आता या बैठकीतून नेमकं काय बाहेर येतं, कारण उदय सामंत देखील अनेक मंत्री शंभरात देखील दिल्ली दौऱ्यावरती होते, त्यांनी देखील निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। मात्र आता एक मत असतं की 20 तारखेला जो निकाल येणार आहे किंवा जे काही सुनावणी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये भेटीगाठी सध्या वाढलेला आहे। सूरज, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मित्र पक्षाच्या बड्या नेत्यांची देखील भेट घेतली आहे का? त्या संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे? निश्चितप्रमाणे काही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते दिल्लीमध्ये गेले होते आणि कालच हे भेटीगाठी आहेत त्या झालेल्या आहेत आणि कालच ज्येष्ठ वकिलांची देखील चर्चा झालेली आहे आणि आज खासदारांसोबत शिवसेनेच्या खासदारांसोबतची बैठक, त्यामुळे कुठेतरी चर्चा विचारताना उदाहरण आलेलं आहे। 20 तारखेला जे आहे ते सुनावणी पार पडणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। नक्कीच, धन्यवाद सूरज तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतो एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि तिथं अनेक घडामोडींना आता वेग आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।